आणि या स्पर्धेविषयी देखील विचारेल. नक्कीच पहिले मी या स्पर्धेविषयी बोलतो. 10 वाजता तर आमच्या इथं ग्रामीणची पहिली मॅच पण चालू होत नाही. बट रायगडचे स्टार लोक इथं खेळायला येतात 8 वाजता. हे विशेष आहे टुर्नामेंटचं. आणि ही टुर्नामेंट टेनिस बॉल असो, रबर बॉल असो, सगळ्यांना खेळायला आवडते. नक्कीच मागच्या वर्षी मंगेश वाकडीकर यांनी आम्हाला संधी दिली. आणि ह्या वर्षी आम्ही स्वतःची विपुल एंटरप्राइजेस म्हणजे बी डी पाटील, अजित भोईर किंवा सतीश देवकर यांनी आम्हाला संधी दिली का तुम्ही टीम बनवा आणि मी पॅक करतो. आणि 2 रायगडच्या टीम असल्यामुळे थोडं टीम बनवायला प्रॉब्लेम होत होतं, कारण बॉलर हे ते, कारण डिवाइड होतात 22 प्लेअर. नक्कीच रायगडचा एक संघ झाला तर तो सर्वोत्तम ठरू शकतो. पण तरीसुद्धा मॅक्झिमम प्लेअरला चान्स मिळतो. 2 टीम झाल्या. आणि मी या स्पर्धेबद्दल नक्कीच बोलेन की मी भरपूर स्पर्धा खेळलोय, पण सर्वात पहिली स्पर्धा सुरू होण्याचा मान भटवाडीच्या स्पर्धेला मिळतो आणि एक सर्वोत्कृष्ट स्पर्धा असं मी सांगू इच्छितो. आणि आता विजेबद्दल काय म्हणशील, कारण गत वर्षीचा हंगाम विशाल जितेकरने गाजवला. अभिच्या साथीने तुझी जयहनुमान संघाने सर्वोत्कृष्ट संघाचं पारितोषिक देखील घेतलं. तर या वर्षीच्या हंगामाचा आगाज आहे का विशाल? नक्कीच बोलता येईल, पण मागच्या वर्षी बेस्ट टीम मिळाल्यामुळं आता तुम्हाला तो स्टँडर्ड सेट करायला लागेल. कारण जर एक वर्ष टीम बेस्ट टीम मिळाली आणि पुढच्या वर्षी तळाला टीम असेल तर कोण त्या टीमला विचारत नाही. नक्कीच एक नंबर जर तुम्हाला बेस्ट टीम मिळाली आहे तर तुम्ही तो स्टँडर्ड सेट केला पाहिजे आणि यावर्षी कमीत कमी 10 ते 12 फायनल मारल्या पाहिजे. आणखी एक विशाल विचारू इच्छितो. ही ग्रामीण जर जिल्हा डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट स्पर्धा, मी एक माझा प्रयत्न आहे. बरीचशी टीकाही झाली, बऱ्याचशा लोकांचं समर्थन मिळालं, परंतु जो प्रयत्न केलाय आणि डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट त्याविषयी काय म्हणशील? नक्कीच डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट मागच्या वर्षी आम्ही कोल्हापूर इथं खेळलो. हीच टीम होती. मला वाटतं योगेश पवार आणि 1-2 प्लेयर एक्स्ट्रा होते. या टीमनी, आमच्या डिस्ट्रिक्ट वाईज टीमनी, रायगडच्या टीमनी तिकडे कोल्हापूर इथं फायनल मारली होती. नक्कीच हे आयोजन मला जेव्हा स्वप्नीलनी पहिल्यांदा सांगितलं की चंदू शेट्टींनी असं आयोजन केलं, तर मी बोललो नक्कीच मुंबईच्या टीम डिवाइड होतील, त्याच्यामुळे स्पर्धा चांगल्या होतील. रायगड फक्त रायगड करून आली तर टीम एवढी खास होत नाही, पण जेव्हा मुंबईचे सर्व प्लेयर एकत्र येतात त्याच्यामध्ये ती टीम खास होते. आज मुंबईच्या टीम डिवाइड झाल्यात आणि रायगड वगैरे डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट झाल्यात, त्याच्यामुळे ही एक अनोखा आणि वेगळा प्रयोग मला वाटतं ह्याच्यानंतरच्या स्पर्धा अशाच होतील. नक्कीच. धन्यवाद विशाल.